नमस्ते, नैनाज वेज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण हिवाळ्याचं स्पेशल असं भाज्यांचं लोणचं करणार आहोत। तसं लोणचं आपण भाज्यांचं केव्हाही करू शकतो, पण हिवाळ्यातल्या भाज्यांना एक खूप छान चव असते, त्यामुळे हिवाळ्यामध्ये हे लोणचं केलं जातं। तर ह्याच्यासाठी आपण इथे सालं काढून घेतलेले गाजर, मुळा आणि कॉलीफ्लॉवर घेतलेला आहे। तुकडे करून घेतलेले आहेत सगळे स्वच्छ धुवून पुसून। त्यानंतर त्याच्यामध्ये पाव कप वाटाणा, फ्रेश वाटाणा आणि 5-6 तुमच्या आवडीप्रमाणे मिरच्या, हिरव्या मिरच्या। तर त्याच्यासाठी आधी आपण मसाला तयार करू। याच्यासाठी 1 चमचा बडीशेप घेतलेली आहे, मोहरीची डाळ किंवा मोहरी अख्खी पिवळी जी असते ती साल काढलेली ती 1 चमचा, 1 ते 2 चमचे घेऊ शकता। त्यानंतर 1 छोटा चमचा आपली नेहमीची काळी मोहरी घेतलेली आहे, अर्धा चमचा मेथी दाणे आणि 1 चमचा जिरे घेतलेले आहेत। आता हे सगळं आपण थोडंसं भाजून घेणार आहोत। हे भाजणं म्हणजे फक्त त्याच्यातलं मॉइश्चर जे आहे ते कमी करण्यासाठी भाजते, खूप भाजायचं नाही आहे। तर 1 ते 1.5 मिनिटपर्यंत आपण अगदी लो फ्लेमवर भाजायचं आहे हे। नंतर हे पूर्ण गार करून ते आपण मिक्सरमध्ये ओबडधोबड पावडर करून घेणार आहोत। खूप बारीक करायची जरूर नाही आहे ह्याला पावडर। इथे तुम्ही बघू शकता कशी पावडर केलेली आहे ते। आता आपण हे जे सगळ्या भाज्या तयार करून ठेवलेल्या आहेत त्याच्यामध्ये 1 मोठा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद पावडर आणि हा पण जो मसाला लोणच्याचा मसाला तयार केला होता तो घातलेला आहे। 3 ते 4 चमचे मीठ घातलेले, मी इथे खडे मीठ वापरते आहे। अर्धा चमचा हिंग घातलेला आहे आणि हे आपण जरासं मिसळून घेतो आहे। त्यानंतर आता आपण ह्याच्यासाठी फोडणी तयार करू। 3-4 चमचे तेल घेतलेलं आहे, कुठलंही तुमचं नेहमीचं तेल वापरू शकता। 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे हे घालून हे तडतडू थोडं दिलेलं आहे आणि नंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा हिंग घातलेला आहे। हिंग आधी थोडा आपण घातलेलाच आहे भाज्या मसाला करताना। नंतर हे सगळं जरा तडतडल्यानंतर बंद करायचं आहे स्टोव, फ्लेम बंद करून जरा गार होऊ द्यायचं आहे। इथे आता आपण जे लोणच्यासाठी तयार करून ठेवलं होतं भाज्या त्याच्यामध्ये 1 पाऊण कप मी इथे लिंबाचा रस घालते आहे। त्याच्याऐवजी तुम्ही व्हिनेगरही घालू शकता, व्हिनेगरचा थोडा वास वेगळा येतो। तुम्ही थोडंसं जास्तही लिंबाचा रस घालू शकता। लिंबाचा रस घातल्यानंतर आपण जी फोडणी तयार करून गार केलेली आहे ती फोडणी आपण ह्या लोणच्यामध्ये घालतो आहे आणि आता हे शेवटचं आपण सगळ्यात व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे आणि नंतर 3-4 तास बाजूला ठेवून द्यायचं आहे। मीठ आणि मसाला सगळं त्या भाज्यांमध्ये थोडं मुरू दिलं की भरपूर इथे रस सुटलेला आहे। आता हे लोणचं जे आहे ते एका एअरटाईट बॉटलमध्ये भरून ठेवायचं आहे। हे असं भरून ठेवलेलं लोणचं आपण 1-2-3 महिने सहज खाऊ शकतो। फ्रीजमध्येही ठेवून खाता येतं जास्त दिवस। बाहेर ठेवलं तर रोज जरासं हात फिरवून मिसळून, मी नेहमी बाहेरच ठेवते आणि हे लोणचं फ्रीजमध्ये न ठेवतासुद्धा 2-3 महिने सहज टिकतं। फक्त रोज त्याला जरासा हात फिरवायला पाहिजे आणि घेताना नेहमी कोरडा चमचा वापरणं आवश्यक आहे, म्हणजे हे लोणचं छान टिकतं। माझं तर काय वेळेला 1 वर्षभरसुद्धा टिकू शकतं जास्त केलेलं, रोज हात फिरवला तर। अर्थात ते लक्षात राहायला पाहिजे। हे लोणचं नक्की करून बघा, खूप छान लागतं। तर धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल। लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा। सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।